आधी तुम्ही मुलीला दाखवा, नंतर तुम्ही मुलीचं सगळं काही इन्फॉर्मेशन आहे ते सांगा, नंतर मग आम्ही आमच्या मुलाची इन्फॉर्मेशन देऊ. असं रीतसर पद्धतीने आपण चालूया, जसं ते रोटेशन पद्धतीने. तर तुम्हाला पडत असेल तर तुम्ही मुलीला बोलावता का जरा? बरं बरं, तुमची इच्छा बापा. पहिले पोरीले दाखवता, काही हरकत नाही. झाली असेल तयारी पोरीची? हो झाली असेल ना तयारी. कलावती ए बेटा, बघा ही आहे आमची कलावती, सुंदर, सुशील आणि संस्कारी आमची मुलगी. बेटा, नाव काय आहे तुझं? माझं नाव कलावती भालचंद्र घरफोडे. शिक्षण किती झालं आहे बाई? माझी बीई इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट आहे आणि मी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मध्ये केलेलं आहे. अरे बाप रे बाई, मग काही नोकरी गिकरीसाठी फॉर्म वगैरे भरले होते की नाही? ले बापा, तिनं फार्म वार्म सर्वच भरले, अजून एक करूनच राहिली ते. हो, आता देव करून एखाद्या वेळेस लागणच तिची नोकरी तिले. आता तर मागच्या वर्षी तिची कंप्लीट झाली. बरं बरं बेटा, मामकुड वगैरे काय आहे ग तुझं? मामाचं नाव रामचंद्र कृष्णाजी मोरे. रामचंद्र कृष्णाजी मोरे हे माझ्या मामाचं नाव आहे आणि मला 2 मामा आहे. लहान मामाचं नाव आहे राजू कृष्णाजी मोरे आणि मला 2 मामे आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत, दोघांना पण. आणि कुळ दैवत काय आहे? आणि माझं कुळ दैवत आहे भवानी माता. उंची किती आहे पोरी तुझी? माझी उंची 5 फूट 5 इंच अशी माझी पूर्ण लांबीची उंची आहे. विचारून घ्या पोरीला, आणखी काही विचारून घ्यायचं असेल तर. आणि आमची मुलगी सर्व गुण संपन्न आहे. शेतातलं काम येते, घरचं काम येते, कुठलं बाहेरचं काम येते. कोणाच्या घरी भांडे घासायला तुम्ही जर लावायला, भांडे जरी तुम्ही घासायला पाठवलं तर कोणत्याच कामात आमची मुलगी कमी पडत नाही. अन्नपूर्णा आहे, पतिव्रता आहे आणि खूप सुशील संस्कारी आहे. हो हो, लय हुशार आहे पोरगी लय हुशार आहे. हो, आमच्या पोरीत काहीच खोट नाही आहे. मामाचं गाव कोणतं आहे? माझ्या मामाचं गाव मोर्शी आहे. बाई, जन्मतारीख? माझी जन्मतारीख 2/7/2000 म्हणजेच 2 जुलै 2000. बाप रे, एकदम मस्त. झालं का विचारून? पाठवू का पोरीला? हो हो, झालं. जा बेटा. बरं, आता तुम्ही विचारा जरा आम्हाला मुलाच्या बद्दल. विचारा. शांताबाई, थोडीशी इकडे व बसाले. इशा कोमलच्या बाबाच्या साईडने बसाले जराशी. हो हो आली. बेटा, नाव काय आहे तुमचं? काकू, माझं नाव आहे योगेश कृष्णाजी टर्के. मामकुड काय आहे? मामकुळ आहे शरदचंद्रजी कृष्णचंद्रजी घंटेलवार. अच्छा, आणि उंची? उंची आहे 5.10 इंच. आणि शिक्षण वगैरे काय म्हणते? शिक्षण माझं BA फायनल इयर वगैरे सगळं ग्रॅज्युएशनच कम्प्लीट आहे असं तरी म्हणता येईल. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. असं म्हणजे तुमचं शिक्षण BA मध्ये झालं? हो, BA मध्ये झालं. तुमचा व्यवसाय, धंदा, नोकरी? माझं अमरावतीमध्ये खूप मोठं होलसेल मार्केटचं दुकान आहे. तिथे कपडे, मेकअपच्या सगळ्या वस्तू, जनरल स्टोअर, मेडिकल स्टोअर, सगळ्या अशा मोठे दुकानं आहे. असा माझा व्यवसाय आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला महिन्याचं इन्कम किती येते? तरी महिन्याचं इन्कम आम्हाला 2 लाख रुपये पडते सगळं मिळून. अच्छा, दुकान कुठे कुठे आहे तुमचे? शॉप कुठे कुठे आहे? एक संभाजीनगर मध्ये आहे, एक पुणेमध्ये आहे, एक मुंबईमध्ये आहे, एक आपल्या अमरावतीमध्ये आहे आणि एक आपल्या नागपूरमध्ये आहे. पोरग खूपच छान आहे, पोरात कसलाच डाऊट नाही आहे. हो, सुपारी नाही खात आमचा मुलगा. हो, कशाचा शौक नाही, सोप सुद्धा नाही खात. सोप खायला कशाचाच शौक नाहीये. जास्त कोणासोबत बोलत नाही, आपल्या कामाशी काम ठेवतो, मस्त राहतो आणि त्याचं शिक्षण वगैरे कंप्लीट झालंय. तो पण फॉर्म भरत राहतो. तो पण तुमच्या मुलीसारखा एखाद्या वेळेस देव करून लवकर नोकरीवर लागून जाऊ असं. मी काय म्हणतो, पोरगीनं काही क्लासेस केलाय काय? शिवण क्लास, ब्युटी पार्लर, असे क्लास राहते तर काही क्लास वगैरे केलाय का मुलीनं? हो, पोरीचे क्लासेस झाले ना. ब्युटी पार्लरचा कोर्स झालाय, टेलरचा कोर्स झालाय ना. झालाय कोर्स गिर्स झालाय तिचे. MSc केली आहे. अच्छा. शांते, आपल्या पोरीचं पहिलं कसं आहे काय सांगून दे ना बरोबर, नाही काय? आता सांगितलेलं बरं बा, सांगून दे. हो, बरं झालं काकी लक्षात आणलं. सांगतो मी आता. हे बघा, आता जी मुलगी दाखवली तुम्हाला कलावती, तर कलावतीचं आधी लग्न झालेलं आहे. 2020 मध्ये तिचं लग्न झालेलं होतं. पण ते काय ना, तो मुलगा खूप वाईट होता, दारू पिदाळ्या होता आणि त्याला कॅन्सर सुद्धा होता. कॅन्सर होता ठीक आहे, पण तो तिला मारत होता, तिची इज्जत नव्हता ठेवत आणि तिला खालच्या पद्धतीचं बोलणं, एकदम येणं वाकडं, आणि तिच्या आई बाबाला तिची धमकी देणं, तिला मारून टाकणं, अशी जीवघेणी धमकी देणं. आणि अशा काही कारणामुळे तिला आम्ही घरी आणलं. तर मुलगी 15 दिवसातच घरी आणली आम्ही, जास्त दिवस तिथे राहिली नाही. लग्न वगैरे चांगल्या पद्धतीनं केलं आम्ही, धूमधडाक्यानं लग्न केलं आणि त्यांनी पण आम्हाला फसवलं. त्यामुळे आमची मुलगी 2 महिने सुद्धा तिथे राहिली नाही, 15 दिवसात आमच्या घरी वापस आली. तर असं मुलीचं आधी झालेलं आहे. हे तुम्हाला क्लिअर कट मी आताच सांगून देते, नंतर आमच्या मुलीला बोल नको म्हणून तुम्हाला मी आताच सांगून देत आहे. बरं, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. नाही, पहिले सांगून दिलेलं बरं ना, नंतर मग व्हायला नको पाहिजे का बाबा तुम्ही पहिले सांगितलं नाही, असं नाही तसं नाही, नाही का? हो, बरोबर आहे तुमचं. असं आहे का ते? बरं, काही हरकत नाहीये. मुलगी वगैरे खूपच सुंदर आहे. आम्ही आचार विचार करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. हो, काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. ठीक आहे ना, करा आचार विचार करा. तोपर्यंत आम्ही नाश्त्याचं तयार ठेवतो. वहिनी, दादा, चला ना थोडे बाहेर चला. हो, चल.
शांते पोरग कसं वाटलं हो तुले व वयस्कर गियस्कर वाटते का व माय त्यानं जन्मतारीख नाही सांगितली बाई जन्मतारीख विचारलीच नाही आपण ऐका नाही व गंगा हो बिचारे पाय व जन्मतारीख विचारलीच नाही तर वय माहित पडलं असतं हो दे आता यांना तेव्हा विचारून घेईन मी काकी वयाचं काही पाहू नको सुंदर आहे पाहाले तो फक्त डोक्यावर केस नाही आहे त्याच्यावाल्या आजूबाजूने केस आहे आणि मोठे मोठे बिझनेसमॅन आहे तो कमी आहे काय हा परत त्याले आता पट्टे का नाही पटत आता सांगितलं तसंही आपण ते तिकडून आल्या हाव म्हणते नाही म्हणते गावातले लोक त्याला काय सांगते काय नाही तर मग माहित पडते हा आणि मग आपण रिश्ता पक्का करू नाही पोरगा गिरगा साजरा वाटला बोला गिलाले चालाले मस्त आहे नाही मलाही चांगला वाटला हो त्यात काही नाही हो एक सांगून राहिली मी वयस्कर दिसते बा चेहऱ्यान तो बाकी काय हा वयस्कर दिसते काय ते केसनी म्हणून वयस्कर दिसते चल बाई मग आल्यावर माहित पडते चला तिकडे हो चल चल कलावती काय करू राहिली काय नाही करू राहिली येईन नाश्त्याचं केलं नाही केलं चल बरं पाहून येऊ गंगा हो चला तुम्ही चाय घी पिऊन घ्या पाणी गिनी पिऊन घ्या चला तिकडे अजून मीटिंग भरते अजून माय पाहुणे कुठची वय गे बापा हे हे कलावतीले पावाले आले म्हणते ना कलावतीले हेच तर वय मग अशी गाडीतून उतर हे पोरग ना पांढऱ्या शर्टावालं आता माय बाई पोरग साजरं दिसून राहिलो बापा अंग मुंग आहे साजरं कलावतीले ले आलं का वय माय पोर थांब ना तू वाटक्या वानाची नमस्कार आजी साहेब. नमस्कार जी नमस्कार आम्ही तुमच्या गावात बा कलावती घरफोडे या पोरीले पावाले आलो बा. काय म्हणते पोरगी वगैरे कशी आहे? अरे बापा तुम्ही तर एक नंबर पोरीले पावाले आले एक नंबर पोरीले पावाले आले पहिले पोरग तिला साजरं भेटलं पण तो इच्चक वानाचा इच्चक निघाला म्हणून सांगा पोरगी घरी बसली आहे आता पोरगी आता घरी नसती पोरगी एक नंबर आहे सुशिक्षितही आहे अन्नपूर्णा आहे पतिव्रता आहे सगळ्या गोष्टीने सर्व गुण संपन्न अशी मुलगी आहे ते. हो का? नाही नाही तुमच्या गावातल्या काही लोक सांगून राहिले खराब आहे आणि तुम्ही सांगून राहिले चांगला आहे तर म्हणजे विश्वास कोणावर करावा काही समजायला लावाय नाही येत आहे मला. बरं तुम्ही मला सांगा तुम्ही जे पावाले गेलते पोरीले त्याच्यासोबत शांताबाई गंगाबाई पार्वतीबाई रश्मीबाई एवढ्या सगळ्या बाया होत्या ना तिथं? हो हो होत्या ना होत्या शांताबाई होत्या ना. तर काही पास नाही लागत ते टीम ज्या टीम मध्ये सामील असन ज्या लोकांकडून ते लोक असन शांताबाई म्हणजे एक म्हणजे अशी व्यक्ती आहे का म्हणजे ती कधी चुकीची असूच शकत नाही तर तिच्या सोबतचे जे लोक आहे ना ती त्या सर्व लोकांना सोबत घेऊन चालते आणि तिच्या सोबतचे पण लोक तिच्या संस्कारामुळे चांगले होते तर त्या मुलीमध्ये काहीच डाग नाही आहे काहीच वाईट पद्धत नाही आहे त्या मुलीला तुम्ही बिनधास्तपणे हो म्हणा अशी आम्ही तुम्हाला परवानगी देतो. पोरगी वगैरे दिसायला सुंदर आहे म्हणा तसं काही नाही आणि तिथले लोक पण सांगत होते की अन्नपूर्णा पतिव्रता आहे म्हणून पण तुमच्या गावातल्या त्या दोन बाया त्यांच्या दुश्मन आहे का मग? कोणत्या दोन बाया होय तुम्हाला सांगितलं पाहुणेजी कोणत्या दोन बाया होय त्या बाया एक साडी घालते आणि एक ड्रेस घालते एक काही हाय आणि एक भुरी आहे बा. त्या दोन बाया होय मग अशी आम्हाला भेटल्या स्वतःहूनच आलत्या आमच्या जवळ सांगाले. कोणत्या बायेचं ऐकून राहिले तुम्ही तरी वाटलंच मला हमखास वाटलं हे असे दलिंदर काम हे असे घरफोडे काम त्याच बाया करते कारण की त्या बाया आमच्या गावातल्या एवढ्या बेकार बाया हाय का काय सांगू तुम्हाला जेचा त्याचा सत्यानाश करायचा मागा लागल्या आहे त्या काही चांगल्या बाया नाही आहे तुम्ही त्याचं नका ऐकू त्या बायेचं जर तुम्ही रेकॉर्ड पाहणार तर रेकॉर्ड फेल आहे रेकॉर्ड फेल काय सांगू तुम्हाला अशा बायकाचं ऐकून राहिले का तुम्ही त्या बायका चांगल्या नाही आहे तुमचा गैरसमज होत आहे त्या बायकाई पण तुम्ही समजून घ्या ते मुलगी तशी नाही आहे आणि त्याने जे सांगितलं ते सगळं खोटं आहे त्यानं काय सांगितलं काय नाही हे मी आता सांगू शकतो तुम्हाला काय सांगितलं काय नाही तर नाही त्या सांगे अशा आम्ही म्हणे कोण करतो तर म्हणे कोणाचे भलं करतो म्हणे तुमचा सत्यानाश होण्यापासून आम्ही तुम्हाला वाचवत आहे म्हणे. तर चला बा म्हटलं कोणी आपल्याला चांगलं पाहत असन नाही आम्हाला तसं तर मगाशीच डाऊट गेला म्हणा का कोणी कोणाला जडते ना त्या जडण्यापायी मग लोक काहीच्या काही फेकून देते त्या गोष्टीमुळे नाही का थोडस. नाही तुमचं बरोबर आहे पटलं आम्हाला तुमचं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर पण त्या पोरीत तसे गुण आहे नाही आणि ते परिवारही चांगला आहे आणि त्याच्या सोबतची माणसं आहे ते चांगले आहे तुम्हाला जर हो म्हणत असन पोरगी पसंत आली असन तर बिनधास्त हो म्हणा. बरं काही हरकत नाही ना. तुम्हाला पोरगी गिरगी आवडली का बाबाजी मग? हो पोरगी वगैरे तर आवडली मस्त सुशिक्षित आहे संस्कारी आहे चांगली आहे पाहायलाही सुंदर आहे मस्त पोरगी तर म्हणजे बोलायला फ्लुएंट आहे पोरगी अशी काहीच्याच गोष्टीत मागणी वाटत आहे. पोरीनं कोर्स वगैरे सगळे केले आहे तशी तर पोरगी सगळ्या गोष्टीत आम्हाला व्यवस्थितच वाटली. आणि तुमच्या पोराचं पहिलंच लग्न होय का मग का तुमच्या पोराचं याआधी झालाय? नाही बा आपलं पोरग कुवार आहे आपलं पोरग. हो काय बरं तुमचं पोरग कुवार जरी असेल ना हे कुवारी पोरगी म्हणून तुम्ही तुमच्या पोराच्या हातात तिचा हात द्या. ते पोरगी लग्न झालेली जरी असन ते अजूनही कुवारीच आहे फक्त तिचा जीवनात तेवढाच तिचा अंधकार झाला तेवढाच तिचा सत्यानाश झाला म्हणून सांगा जर पोरगी गिरगी साजरी आहे ते. बरं आता तुम्ही मनाला धीर दिला बा. नाही हे कसं ना आजीबाई तुम्हाला काय सांगू काही लोक चांगलं सांगते काही लोक वाईट सांगते ऐका कोणाच्या मतानं असा विचार पडते म्हणून कधी तर असं वाटते का बाहेरच्या लोकांना विचार नाही केल्यापेक्षा घरच्या माणसावर विश्वास करा
माणसाच्या गोष्टीवर विश्वास करा आणि माणसाच्या बोलण्यावरूनच त्याच्या हावभावावरूनच समजाव का माणूस कसा आहे बा म्हणून. तेच तर आहे ना राजे हो, मग तेच तर आहे. आपण हात धुवून पाहतो, नशीब धुवून नाही पाहत ना. पण आम्ही तुम्हाला सांगून राहिलो, म्हातारी माणसं आम्ही. म्हातारपणात आम्ही कुठं धंदा करत नाही बापा. हा, आणि जे काही आहे ते सत्य सत्य सांगतो. म्हातारं तोंड आमचं म्हातारपणी आम्ही पापात म्हणजे कोणाला फसवून पापाचं भागीदार काही बनत नाही आम्ही. पोरगी साजरी आहे. पहिले पहिले पोरगी ना म्हणजे थोडी उद्धटपणा करत होती, पण तिच्या आईने तिला वळणावर आणलं आणि पोरगी आता एवढी संस्कारी झाली का जर काही पुढे चालून जर झालं, मी तिची म्हणजे अशी ते म्हणते ना एखादा हे द्या म्हणून जबाबदारी, तिची जबाबदारी घेतो मी जबाबदारी घेतो तिची. अजून काही म्हणान तुम्ही तर. बरं बरं, काही हरकत नाही. पोरगी गिरगी पसंत आहे आम्हाला. आता जातो आम्ही. आता कसं आहे, आम्हाला पोरगी पसंत आली बा. आता त्याला पोरग पसंत आलं पाहिजे ना, हे महत्वाचं आहे. हो हो, हे आहे म्हणा. काय करते पोरग, काय काम धंदा? रे आपला बिझनेस आहे ना, भला मोठा बिझनेस आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर मोठे मोठे होलसेल कपडा दुकान, जनरल स्टोअर असे मोठे मोठे दुकान आहे आपले, ब्युटी पार्लरचे वगैरे. आता मोय बाई चांगला आहे ना, मग तर मस्त आहे, एक नंबर. हो बरं बरं, चला येतो मग मी. हा, ते पोरीच्या घरी सांगून येतो ना मग आम्ही. आम्हाला जायला वेळ होते मग. आजीबाई धन्यवाद. हो हो, ठीक आहे बेटा, ठीक आहे. साजरे आहे व, बोला चालले साजरे वाटले बापा. हो हो, चांगले आहे व. कुठे गेले असेल इकडे ही? 2 मिनिटं तिकडे तिकडे विचारून येतो म्हणे, कुठे गेले आणि काय गेले तर. तशी मुलगी वगैरे छान वाटली मला, आहे ना ग? हो हो, मुलगी मस्त सुंदर आहे पाहाले. फक्त लग्न झालंय म्हणते बिचारे व. करून टाकणं तेवढं ऍडजस्ट काय होते. बघते ना ग, बघते ना. आता माझ्याच म्हणल्यानं होईल का? याचे बाबा वगैरे काय म्हणते काय नाही सगळं मला बघावं लागेल आधी, नंतर होकार नकार द्यावं लागेल. अम्मा ह्याच लावडी नाव आहे ना त्या पांढऱ्या केसाची न भुऱ्या केसाची, हेच तर वैथे पाहुणी. मा येड्या वाकोळ्या पाल्याला बिचारी इले. कधी कधी तर असं वाटते का ह्या यायच्या सोबत तिचा सत्यानाश होऊ द्याव. ह्या काही सुद्या नाही दिसून राहिल्या बाबा मला. गयाठ्या कोणत्या वय ना कोणत्या नाही तर बापा चंट दिसून राहिल्या त्या. अशा तशा दिसून राहिल्या काय, दोघी सुशिक्षित दिसून राहिल्या माटे. अमाय पलट व पलट पलट. तेरा दिया न किधर है, ये तेरा हिरो इधर है, चल पलट. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणता व्हिडिओ लांबवता आणि तरी तुम्ही मला सांगा, व्हिडिओ लांबवता म्हणजे जे कंटिन्यू जे चालू आहे तेच दाखवा लागेल ना. आणि मनामनात काय होतं, पूर्ण जसा व्हिडिओ बनवायचा आहे ना तसं बनवणं नाही होत. काही कारणास्तव मग मनामध्ये काही दुसरे पार्ट टाकावे लागतात. मला असं वाटते की कंटिन्यू व्हिडिओ चालत राहिले पाहिजे, त्यासाठी मग मी म्हणत काहीतरी टाकते तुमच्यासाठी. आणि तुम्ही म्हणता की मग तुम्ही लांबवता, असं काही नाही आहे. ते वेळेनुसार कामानुसार बनवते मी. अमाय कमला, तू नाही ऐकलं का हो बापा? नाही व, काय व बापा? बिचारे ते कली नाही का व, कली लग्न केल्यावर 10 नवरे ठेवले होते तिनं. तिला अजून 12 वेळा पाहुणे पावाले आले म्हणते बिचारे. सांग बरं माय, पोटी याले त्याला फसवून सत्यानाशच करायच्या मागं लागले. ज्याच्या त्याच्या मागं लागून सत्यानाशच करते बाबा सर्वेच्या. आता माय बाई हो का हो बापा? माय किती जणांचे घर फोडते व ते. घर फोडे अडनाव आहे, पण घर फोडीच आहे बापा ते. हाव ना बिचारे, चांगलं पोरग पावायला आलं म्हणते बिचारे. वहिनीचे धंदे सोडले पाहिजे माय. लग्न झाल्यावर 10 नवरे ठेवते. काही सुदीबाई आहे का हो, सुदीबाई असाले? पण लोक इले पसंतच कशी करते काय माहित बापा. अव माय, लोकांना वाटते बाई भोले भाले लोक बापा, सुशिक्षित आहे, शिकली हाय, बोलते चांगली असं वाटत असेल लोकांना. म्हणून चांगले चांगले लोक तिच्यासोबत लग्न करायला तयार होऊन जाते बापा. पण लोकांना काय माहित, हिनं साऱ्या दुनियाची पाणी पिली आहे म्हणून. हे नाही बाई, माया बस चालला असताना तर मी गेली असते धावत धावत. रुको तुम्ही स्वतःचा सत्यानाश नका करून घेऊ. तुमच्या घरात लक्ष्मी नाही येत आहे, तुमच्या घरात लावडीन येतात लावडीन असं मी म्हटलं असतं. पण काय करू माय, काय असं म्हणजे लोकांना काय वाटन मग का बा हे जळत असन, हे ज्या म्हणजे जळत असन बा, याच्यासोबत याची दुश्मनकी असन. पण त्यांना काय माहित बापा हे लोक कशा आहेत. त्याच्या बाया तशाच आहेत. त्या काही सुद्या बाया आहे का होत्या? त्याच लावडीची कामं करते, जवळपासून पैसे खाते. मग जवळ करू असे तर किती पैसे खाऊ तर घर भरले ते ना, घर भराले. एक्सक्यूज मी, जरा इकडे बघता का? अरे नमस्कार ताई, बोला ना. हे तुम्ही जे आता गोष्टी करत होते ते कोणाबद्दल करत होत्या का बरं? तुम्हाला काय लेणं देणं आहे तिच्याशी? ते याच्यासाठी ना, तुम्ही आता ज्या गोष्टी करत होते ना, एक्झॅक्टली त्याच मुलीला आम्ही बघायला आलो आहे पाहुणे म्हणून. आमच्या मुलाला आम्ही आणलं आहे ते, तर आम्ही मुलगी बघायला आलो आहे. आता माय बाई, अरे देवा, तुमच्या मिस्टरांना सुद्धा मगाशी आम्ही सांगितलं तिच्याबद्दल. खूप विचित्र मुलगी आहे ती, घाणेरडी मुलगी आहे, घाण. अय्या, इतक्या विचित्र वाईट मुलीसोबत तुम्ही तुमचा मुलाचा हात देत आहे. बाई, अनर्थ टळला पाहिजे. हा, देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तुमच्या मुलाला खूप चांगली मुलगी मिळेल, पण ह्या मुलीला तुमच्या मुलाच्या गळ्यात बांधू नका. जिंदगीचा सत्यानाश त्याचा पण होईल, तुमच्या पण होईल, घरादाराला डाग पण लावेल. अशी ही नालायक बेशरम मुलगी आहे. बापरे, हो का? मग नाही तर का? नाही हो, असं वगैरे तर काही वाटली नाही मुलगी. छान तर वाटली. हे बघा, कोणीही आपलं चांगलं सांगेल ना, वाईट सांगणार आहे का? वाईट जर सांगितलं तुम्ही तिच्यासोबत लग्न करणार का? नाही करणार ना, असं आहे ते. म्हणजे पोरगी खूप बेकार आहे का? खूप बेकार म्हणजे बाई,
आता आम्ही ज्या गोष्टी केल्या ना तशीच पोरगी आहे. म्हणजे तुम्ही पाहुणे माणसं, तुम्हाला आम्ही तोंडानं कसं सांगू बापा. ते पोरगी बेकार आहे, तुम्हाला सांगून राहिली मी. तुमचा सत्यानाश नका करून घेऊ तुम्ही. हा, ते पोरगी दारू पिदाळ्याच्या हाती पाहिजे, तेव्हा ती अक्कल येन ज्ञान येन. चांगल्या पोराच्या हातात तिचा हात नाही पाहिजे, असं आहे ते. अच्छा, अगे माय बाई, कोण वय गे बापा. टॉपिक चेंज. लोकांना माहित नाही पडलं पाहिजे आपण खूप घालताय म्हणून. नाही, पोरगी वगैरे तर तुमची इच्छा म्हणा. पोरगी वगैरे तर चांगली आहे, खराब नाही आहे पोरगी. चांगली आहे पोरगी, तुमची इच्छा शेवटी, नाही का. आम्ही काय करणार आहे त्याच्यात, तुमची इच्छा बा. पोरगी तशी चांगली आहे. पण तुम्ही आताच तर नाही म्हणत होते ना चांगली नाही आहे म्हणून. नाही, मी तसं नाही म्हटलं. तुमची इच्छा बा. तुम्हाला पटत असेल तर करा, नाही पटत असेल तर नका करू बा, नाही काय. आता आम्ही किती काय हो म्हटलं आणि किती काय नाही म्हटलं तर तुम्ही आमच्या मतानं वागणार तर नाहीच आहे. शेवटी करा तुम्ही तुमच्या मतानंच. म्हणून तुमच्या मतानं पहा बा. आमच्या विचारांना नका चालू, तुमच्या विचारांना चाला, असं आमचं म्हणणं होय. काय झालं बाई. काही नाही हो आजी, आम्ही असंच इथे उभे आहे. पाहुणे पोरगी बघायला आलो होतो ना आम्ही, बस तेच. अरे अरे अरे, हो का. नाही, तुमच्या इकडले पाहुणे भेटले होते आम्हाला तिकडे. विचारलं पोरगी गिरगी कशी आहे तर. पोरगी मस्त आहे, काहीच पुरी डाऊट नाही, काही शंका घेऊच नका. पोरगी गिरगी एक नंबर आहे. आता तुम्हाला या बाईने सांगितलं असेल कशी आहे पोरगी तर. हो सांगितलं ना. आणि आम्ही पण सांगितलं तुमच्या घरच्यांना. तर बघा मग तुम्हाला पटलं तर करा, आणि शेवटी मग तुमची इच्छा. तशी पोरगी वगैरे चांगली आहे. बरं. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. होकारार्थी असेल की नकारार्थी असेल हे उद्याला माहित पडेल. चला तर बघूया आपण उद्याचा व्हिडिओ. बाय.